संत शिरोमणी रविदास महाराज जयंती दिवशी आमदार गणपतशेठ गायकवाड यांच्या आमदार निधीतून साकार समाज मंदिराचा लोकार्पण संपन्न झाला. संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या भव्य दिव्य मूर्तीची मिरवणूक व प्राणप्रतिष्ठा करून भोजनदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सुलभाताई गायकवाड, माजी आमदार जगन्नाथ अप्पा शिंदे, नगरसेविका सरिता निकम, डॉक्टर ऐश्वर्या तांबोळी, प्रमोद पिंगळे, रेश्मा निचळ, कैलास जोशी, प्रदेशाध्यक्ष डॉक्टर शांताराम कारंडे, माजी नगरसेविका नितीन निकम, प्रकाश तांबोळी, अण्णासाहेब रोकडे, देवाचंद अंबादे, सहाय्यक सुरक्षा अधिकारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका सुरेश पवार, मंडळ अध्यक्ष नितेश म्हात्रे, केतन रोकडे, हरी भालेराव, कार्यक्रम प्रमुख राम बनसोडे, भैरवनाथ वाघमारे, प्रकाश लांडगे, कविता रूपवंते, वंदना नायडू, ललिता साबळे, रेखा साळे, रेश्मा शिरकर, अस्मिता गायकवाड, रेखा चंद्रे, ज्योत्स्ना ढेमरे, मंगल गायकवाड, जयंती अध्यक्ष गजेंद्र राहू, अध्यक्ष सोनीताई क्षीरसागर, संदीप क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात अनेक शेकडो कार्यकर्ते, समाज बांधव उपस्थित होते. आपला राम बनसोडे संस्थापक अध्यक्ष तथा ठाणे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय कर्मचारी यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर आपल्या या पॅनलच्या नवनिर्वाचित नगरसेविका सरिताताई नितीन निकम, डॉक्टर ऐश्वर्या प्रकाश तांबोळी आणि प्रमोदजी पिंगळे और पप्पू पिंगळे, आपल्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आज आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की आपल्या शुभ हस्ते या समाज मंदिराचं आपण भूमिपूजन केलं आणि काळामधील समाजोपयोगी गोष्टी करण्याचा आमचा प्रयत्न राहील, मानत राहील असा शब्द देतो. आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि आज आपल्या साक्षीने, आपल्या उपस्थितीमध्ये हे समाज मंदिर लोकांसाठी खुलं झालं असं जाहीर करतो व आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या सोबत 3 नगरसेवक घेऊन पण त्याचं लोकार्पण करण्याचं काम या युतीच्या काळामध्ये आपल्या शुभ हस्ते झालेलं आहे, ते संपन्न झालेलं आहे. तत्कालीन आमदार सन्माननीय गणपतशेठ गायकवाड यांनी आम्हाला 20 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला समाज मंदिरासाठी आणि तो निधी आज सत्कारमध्ये लागला आणि वहिनीच्या हस्ते तेवढं लोकार्पण झालं. ही आपल्यासाठी सर्वांची आनंदाची गोष्ट आहे. यामिनी पावशे आणि माझ्या समोर सर्व आपले लाडके अंगणवाडीतील सर्व रहिवासी आणि माझ्या नंदा थोडी बिजी होती म्हणून थोडं नाही लक्षात आलं फोन करायचं, ते आलं पुढे लक्षात ठेवेल. आणि सर्व आज इथे आपण जे संत रोहिदास महाराजांचे जे आज जयंतीनिमित्त आपण आणि त्यांचं लोकार्पण इथे केलेलं आहे मंदिरात, याचं आपल्या समाज मंदिर आणि 3 माळ्याचं बनवलं. आणि याचा श्रेय सर्व जातो रामभाऊंना, कारण रामभाऊनी हे आमच्या सतत एक पाठपुरावा बोलतो ना, त्या पाठपुरावा करून घेतला. आणि त्यांनी जेव्हा निधी घेतली तेव्हाच ते शांत बसले की नाही आम्हाला ते बनवायचंच आहे. त्याच्यानंतर जागा नाही मी एक अशी तिकडे राऊंडला कशा आली होती तेव्हा त्यांनी मला दाखवली, तेव्हा याने आपण इथे करतोय आणि आपण इथे भूमिपूजन करून घेऊया. त्याच्यानंतर आम्ही भूमिपूजन केलं आणि आज हा भव्य दिव्य असा 3 माळ्याचा जिथे आपल्याला एखादा कार्यकर्ता किंवा एखादा हे असते ज्या आपण आमदार असो किंवा नगरसेवक असो यांच्याकडे पाठपुरावा करून जेव्हा कामं करून घेतो हे श्रेय त्यांनाच जातं, कारण त्यांच्याशिवाय कामं असतात ती होत नसतात. तर असे हे आपले रामभाऊ यांना श्रेय गेलं सर्व ते. आणि खूप खूप शुभेच्छा देते. आज दत्ता विचारे, जनशक्ती कल्याण.